नमस्कार, तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आता सध्या नवरात्र चालू आहे, म्हणजे उपास आहेत सगळ्यांचे। तर इथे आपण आज एक उपासाची गोड रेसिपी बघतोय। भगरीची खांडवी म्हणजे वऱ्याच्या तांदळाची खांडवी म्हणू आपण त्याला। तर त्यासाठी इथे एक वाटी भगर घेतली आहे। या वाटीने ती धुवून थोडी पाणी काढून टाकले तिचं आणि बाजूला ठेवली होती। आता आपण गॅस लावूया। एक वाटी भगरीसाठी एक वाटी ओला नारळ घेतलाय, त्याच वाटीने मोजून, आणि याच वाटीच्या प्रमाणामध्ये पाऊण वाटी गूळ घेतलाय आणि अर्धी वाटी साखर घेतली आपण, आणि थोडी वेलची पूड। आता आपण इथे गॅस लावलाय, कढई तापली की आपण त्यामध्ये घालूया 1 ते 1.5 चमचा तूप। इथे आपल्याला भगर शिजवायची आहे, तर मी साधारण 1.5 वाटी पाणी घेतलंय। गरम करून घालणार आहोत, मी बाजूला तापायला ठेवलंय त्याला। इथे आपलं तूप गरम झालंय, त्यामध्ये आपण घालूया भगर। आपल्याला चांगली भाजून घ्यायचं। बघा, आपलं थोडंफार पाणी होतं त्या भगरीमधलं, ते पूर्ण गेलंय। तर आपल्याला हे चांगलं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे। कोरडी झाली भगर एकदम। इथे आपण या ताटामध्ये खांडवी करणार आहोत, तर याला आपण जरा तुपाचा हात लावून घेऊ आणि बाजूला ठेवूया। हे बघा, आपली भगर छान भाजून झाली आहे आणि पाणी पण छान उकळलंय बाजूला। मी हा थोडा वेळ गॅस बंद केलाय, कारण बस खाली लागायला नको म्हणून। आपण हे पाणी घालूया उकळतं, आणि आपल्याला ह्याला 1-2 वाफ काढायची आहे। लागलं तर आपण भगर आपल्याला थोडीशी शिजवून घ्यायची जरा। इकडे पण बाजूला पाणी ठेवलंय, साधारण मी 1.5 वाटी पाणी घेतलं होतं 1 वाटी भगरीला। चांगली थोडीशी वाफ घेऊ देऊ आपण, उघडून बघूया। भगर शिजलेली नाहीये, थोडी वाफ घेऊ देऊ आपण। 2 चमचे पाणी घालते। आपण बघूया भगर शिजली का। थोडीशी गरज आहे, आपण परत जरा 2 ते 3 मिनिटं ठेवूया। हे बघा, इथे आपण 1 वाटी खोबरं घेतलंय, ओलं नारळ। इथे आपण पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी साखर आहे। तुम्ही नुसतं गूळ आणि खोबरं पण घालू शकता, पण दोन्ही मिळून घातली तर चव जास्त छान येते। तर आपण हे एकत्र करूनच त्यामध्ये घालणार आहोत। आता आपण बघूया भगर शिजली का आपली। हे बघा, भगर छान आपली शिजली आहे। आपण हे सगळं एकत्र केलेलं आहे, गूळ, खोबरं आणि साखर, ते आपण घालूया। गॅस मी थोडा बारीक ठेवलाय। इथे मी 2-3 वेलच्यांची पूड करून घेतली होती, ती आपण घालतोय। आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ।
आता गुळाचं पाणी सुटून थोडंसं पातळ होईल ते. थोडं झाकण ठेवूया. ते आपलं बघा गूळ, साखर, खोबरं छान मिक्स झालंय. थोडेसे जरा गुळाचे खडे होते ना, ते मी जरा असे दाबून टाकले. 2 सेकंद आपण जरा ठेवूया. हे आपलं मिश्रण तयार झालंय. गॅस बंद करूया. आपण हे ताटात काढून घेऊ. आता आपण याला थोडंसं थंड होऊ देऊ. इथे आपण याला कट करून ठेवूया आणि मग गार झाल्यानंतर काढूया. पूर्णपणे जरा थंड होऊ देऊ. ते बघा आपलं गार झाल्यात वड्या. खांडवी गार झाली आहे. आपण आता काढून घेऊया. आणि ह्या तुपाबरोबर खायला द्यायच्या. प्लेटिंग करून घेते. इथे आपल्या वऱ्याच्या तांदळाची म्हणजे भगरीची खांडवी बनवून तयार आहे. उपासाला तर चालतेच म्हणूनच आपण आज बनवली आहे. तुम्ही ही बनवून बघा. ही तुपाबरोबर खायला देतात आणि वड्या ह्याच्या जाडसरच असतात. झटपट होणारी रेसिपी आहे. या नवरात्रीमध्ये बनवा. तुमचा अनुभव आम्हाला शेअर करा. तसंच तिखट तडक्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.